दादा अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही हो. ह्याच बाईचा कारभार आहे हो. सगळ्यात देखना चंद्र आहे हो. 27 बायका त्याला पण डाग आहे आता दिस नाही. ह्याच बाईचा कारभार आहे त्यो. काय सांगायचं सगळ्या देवाचा राजा इंद्र हो. आळ्या पडल्या त्याला. ह्याच बाईचा कारभार आहे. आयुष्यभर भजन केलं नारदानं. एकदा ह्या बाईच्या नादी लागला. नारद की तो बही नारदी धोत्रातलं गेलं साडीत गुतलं. काय फजिती. अहो ज्या वनात निघाला तिथं कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा 11 विकरा खांद्यापर्यंत केस इथं पेटी बांधलेली दष्टपुष्ट. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले ते नारद. सूर्याची कवळी किरण पडलेली शांत पाण्यात त्यांना दिसलं मासुळीच्या मागं मासं लागल्यात. ह्यांच्या मनात ती बघून भलतीच इच्छा निर्माण झाली. नारद म्हणले एकटं जगण्यात माझ्या नाही बायको पाहिजे. चांगले नारायण नारायण करीत होते. उघबाईच्या नादी लागले दादा. देवाकडे गेले. देवाला म्हणले बायको द्या. देव म्हणला कर ना मग तुम्ही द्या. देव म्हणला मी कुठून देऊ. 16,108 आहेत 2-4 मला द्या. देव म्हणला जिथं मी नाही ती तुझी. सगळीकडे फिरले पण देव नाही अशी जागा नाही. कारण देव नाही अशी जागा नाही. सर्वा घटी राम परला घनदाट. हो जे जे दिसे भूत ते मानीचे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा माऊलींचा वर्णन आहे. माझा देव कसा नाही हो. 16,107 घर जामुवंतीचा अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा नारदाची मनोमन इच्छाही भेटावी. देवती या संघ फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं रुक्मिणी मात्याचं तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं एकटीच दिसते. मनात इच्छा निर्माण झाली आता कोण नाही म्हणजे ही आपली. हाक मारली रुक्मिणी. रुक्मिणी म्हणले रोज आईसाहेब म्हणणार गबाळ्यास डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. धुंदावलं का काय. नारदा नारद नाही नारद राव म्हणायचं. तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. लगेच रुक्मिणी आई साहेबाला कळलं. देवानं गबाळ सुधरवाय पाठवलंय. सगळंच काम मुख्यमंत्री थोडंच करतो. थोडं मुख्यमंत्र्याला बी दिलं की महाराजावर काय. तसं हे दिलं होतं रखमाई मातेला. रखमाई माता म्हणल्या खरंय नारद राव असं बी देवाचं वाटून माझ्या वाटणीला प्रेम लई कमी येतं. तुमचा माझा राजा राणीचा संसार कसले भारी. पण असं जाऊन जमत नाही. आपण विधिवत लग्न करू. तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करा. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. नारद आत गेले खरं पण वरच आलेच नाही. वर आले नाही. वर आली उगच्या उग धोतर गेलं साडी आली. चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या. नतनीन मुरनीन ठुशीन बोर माळन चपल हरण लांबलच गेली. उगच्या उग शिंडी गेली. चांगले नारायण नारायण करीत होते. ज्या वनात निघाले तिथं देवराजा नावाच्या राजानं तिला पाहिलं. एवढी देखणी स्त्री दिसली चवडीच्या शेंगासारखी. अहो तो 11 विकरा दष्टपुष्ट काळा कुळकुळीत राजा तसल्या रानाला तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. त्याला वासना निर्माण झाली. देवराजानं हाताला धरलं आणि सांगितलं कोण आहेत ह्या. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली नारदी झाली. हाताला धरलं चल. त्या म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे. गप्पा तू चल. त्या म्हणल्या येडे मी आताच बदलले. गप्पा वडीत वडीत नील बळजुबरीनं लग्न केलं. वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक. लक्ष्मी आईची यात्रा नाही. लेकर 60 पोरं झाली. किती झाली अरे 60 पोरं झाली. नारदी म्हणली धनी साठी बी पोरच होय. एखादी तरी पोरगी असू द्या. 61 बी मुलगी कपिल षष्ठी. 61 लेकर. आपल्याला 2 सांभाळणं होत नाही. माय तिचा जीव किती दमला असं. ती म्हणली एक खातं एक उठतं एक बसतं एक रडतं झोपतं. असलं सांभाळण्यापेक्षा मेलेलं रातचं उठल्या कुंडात जीव द्यायला उडी मारली. कुंडात उडी मारली पण मेल्या नाही जाग्यावर आली. शिंडी शिंडी. पुन्हा नारदीचं नारद झालं. नारद म्हणले सुटलो काही पटकीने पाण्याच्या बाहेर आल्या. गळ्यात हिना घेतला. हातात चिपळ्या घेतल्या. नारायण नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा नारदराव रावच राहिला नव्हता. नारद नग आई साहेब आई साहेब आई साहेबच बरं. पण मी म्हणतो तू चुकलो होतो तर तोंडानं सांगायचं की. लय चुकलो होतं 2-4 शिव्या द्यायच्या. 61 बाळणपण तेवढी बऱ्या कळा लय सोसलं ग. रुक्मिणी माता म्हणला तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता.
तुम्ही फक्त विचार करा पुरुष मंडळी, यांची एकदा नजर फिरली तर 61 लेकरं भोगावी लागली. तुमच्या आतापर्यंत कुठं कुठं फिरली, काय काय होईल दादा हो तुमचं. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रीचा सन्मान नाही तिथे भगवंताचा वास नाही. आम्ही का जगज्जननीला मानतो, आम्ही का भगवतीला मानतो, का आम्ही का आई भवानीला मानतो. अहो शाहीस्तखानाच्या लाल महाला चालल्यात, शाहीस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहीस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहीस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगाम दे. शिवा के मावले है वो, औरत की तरफ गंदी नजर से देखे ये मुमकिन नहीं. औरत को देवी की तरह पूछते हैं इन आंखों ने देखा है. बायकोलाही कौतुक वाटलं, नवरा शत्रूचं कौतुक करतोय. जहापना शत्रु है वो आपका क्या लगता है आपको. हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उनकी औरत को गंदी नजर से देखा तो क्या वो बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते. बेशक वो शिवा हमारा जिंदगी मुश्किल कर देगा, जीना छीन लेगा, सल्तनत रुतबा नाम सब कुछ मिटा देगा, लेकिन जबान देता है शाइस्तखान, बेटी उनकी हो या अपनी, वो खुदा की तरह ही उसको देखेगा. वो शिवा है, औरत त्याचे वारसदार आपण. आपल्या नजरेतही तेच चारित्र्य, तेच पावित्र्य आणि तेच सामर्थ्य असलं पाहिजे. आपणही आई बहिणीला तेवढ्याच पवित्रतेनं बघितलं पाहिजे. आणि माय मावल्या शिकवापोरींना जिजाऊच्या लेकी आहेत आपण, आई भवानीच्या लेकी आहेत आपण. आपल्यात लव जिहाद, आई बापाच्या नावाला कलंक नसला पाहिजे. 4 माणसात बाप्पाने नजर वर करून सांगितलं पाहिजे माझी पोरगी आहे जी 4 माणसात सामर्थ्यानं नजर वर करून उभी आहे. काय पाहिजे असतं का. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय. भजनात आलात, भजन केली, देवळात आलात, देवळात आलात म्हणजे परमार्थ झाला नाही रे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. ज्याला मायबाप कळले त्याला पांडुरंग कळल्याचं सामर्थ्य, त्याला बाकीचा परमार्थ करायची गरज नाही लागत आहे. काय करता आणि कशासाठी रे हे सगळा उपद्व्याप. 5-10 मिनिटाच्या सुखासाठी. आणि कोण जग साथ देत रे. हे नाव ठेवणारीही साथ देत नाहीत आणि गोड बोलणारीही साथ देत नाहीत. मायबाप फक्त पाठीशी असतात वाईट काळात. अगं केला तुम्ही प्रेमविवाह, गेलात हात धरून, तरी माईला वाटतं कशी आहे माझी पोरगी, असेल का बरी, चांगलं चालू असेल का तिचं, तरी मोठ्या मनाने माफ करते का ती. पण तुमच्या त्या सुखासाठी ते मायबाप किती भोगतात याचा विचार केलाय का तुम्ही कधी. पैसा कमी असेल तरी बापाला काही फरक पडत नाही, नाव नसेल तरी बापाला काही फरक पडत नाही. अहो 4 माणसांनी काही बोललं तरी बापाला फरक पडत नाही. पण जेव्हा पोरगा आणि पोरगी वाईट वागते तेव्हा 4 माणसात बाप कधीच ताटपणाने उभा टाकू शकत नाही. कारण जग त्याला म्हणताना स्वतःची लेकरं सांभाळू शकला नाही. तू काय आम्हाला 4 शब्द बोलतोस रे. आयुष्यात सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्या मायबापाचं जेव्हा त्याची लेकरं वाईट वागतात. आई लक्ष्मीच्या दारात सांगताय पोरापोरींनो बहिणीसारखी आहे, सख्या बहिणीसारखी माना, पायावर मस्तक ठेवते तुमच्या. रात्री बेरात्री उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, माईच्या अंथरुणाजवळ जा, जिलेले पाय सुरकत्या आपला चेहरा बघा, त्या माय बापाचा पांडुरंग बघा त्यांच्या स्वरूपात आणि सांगा आयुष्यात नाही मोठं होता आलं तरी चालेल पण तुमच्या नावाला कलंक लागलं असं कधीच वागणार नाही. तुमच्या सुखाचं कारण नाही झालं तरी चालेल पण तुमच्या दुःखाचं कारण कधी होणार नाही. काय लागतं काय रे जगात परमार्थ करायला. नको देवा ही वासना, व्यक्तीचीही नको आणि पैशाचीही नको, सुखाचीही नको, वासनाच नको, ही सासूच नको. यडका मदन केवळ पंचनन, यडका मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. यडका मदन केवळ पंचनन, यडका मदन केवळ पंचनन. नकोच देवा. म्हणून विनंती आई भवानीकडे, सासू माझी जाच करी लवकर खपवी तिला. आता कोण राहिलं, जाऊ माझी फडफड बोली, जाऊ आशा. फार त्रास देते, बोडकी कर गतीला. आता आशा मारायची आहे का, नाही, आशा संसारातली मारायची. बोडकी म्हणजे कोण मारायचा आहे, नवरा. नवरा म्हणजे कुठला, संसारातला. आशा नाही मारायची, आशा पाहिजे ना देवाच्या, देवाच्या प्राप्तीची आशा पाहिजे की नाही. आशा पाहिजे पण देवाची पाहिजे. मग कुठली मारायची, संसारातली. बोडकी कर ग. आता कोण राहिलं, नंदाचं कार्ट. हा ननंद, इच्छेला झालेलं कार्ट, मोह. ननंद कोण आहे, इच्छा आहे, तिला कुठलं कार्ट झालं, मोह. कशाचा मोह आहे, सर्व सुखाची आशा जन्म
मोह या शरीराचा, पैशाचा, आनंदवृत्तीचा. मग आता मारायचाय का? नाही. खरूज होऊ दे त्याला. खरूज हा त्वचारोग. त्वचारोग. आता एकदा त्वचारोग झाला की या जीवाची काळजी राहील का? जे देही उदास. म्हणजे याच्यावर प्रेम राहणार आणि याच्यावरचं प्रेम गेलं की कुठं जाणार? जगाच्या मालकावर. स्वतःवर प्रेम नको म्हणून खरूज होऊ दे त्याला, हा त्वचारोग होऊ दे. हे नको देवा. याचा मोह नको, शरीराचा त्यागाचा मोह नको. आम्हाला कळावं तू राखतोय ना, पाहिजे तसं ठेव. आता कोण राहिलं? सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यामुळं मी नांदाया आले त्याला तर आहुतीमध्येच देते, त्याला तर यज्ञातच टाकते. दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. दादला म्हणजे सर्वव्यापी संसार. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नच्छरात आर्तमया वेशित चेतसा. यातून तारायचं असेल तर तुला संसाराचा त्याग केल्याशिवाय पर्याय. म्हणून या नवऱ्याची आहुती देते आणि मी मोकळी होते. आणि एकदा मी मोकळी झाले, सगळीच मरू दे. आणि एकदा मी मोकळी झाले या आशा वासना माया मोह या आशा पाशातनं की मग काय विषय तो त्यांचा झाला. मग आवडीने भावे, मग काय जमेल तसं हरिमुखे. काहीच नाही आयुष्यात, फक्त तुझं नामचिंतन. दोन्ही हात वर करा प्रेमानं. वा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. हरि बोल. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा. खाली कुठे घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. मी सांगितलं का हात खाली घ्यायला? घेतले तर घे. तुम्ही कुठं ऐकाय बसला? बोलल्यावर झोंबन, पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकाय आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुमचंच खरं आहे. असू द्या, तसं बी काही हरकत नाही. पण एक वाक्य सांगू लेख म्हणून. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला यायचं नाही. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. कोणाची कमी असते, कोणाची जास्त असते. पण जगाच्या मालकाच्या दरात उचनीच काही नसतं. कीर्तनकार व्यक्ती बघून कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला यायचं. सामर्थ्य कीर्तनाचं मोठं आहे. कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा होतो, कीर्तनकारामुळं कीर्तन कधी मोठं होत नाही. नामदेव पायरी झाडणारी बाई काय आणि आयुष्य करणारा पुजारी काय, दोघाचा अधिकार सारखाच आहे. इथं काहीच वेगळं नाहीये. पण फक्त प्रेमी भावे त्याचं नाव घ्या. जगाचा मालक सामर्थ्याने रक्षण करणार आहे. सगळा सर्वस्वाचा त्याग केला तेव्हा तुका मने घालू तयावरी. वाहू हा संसार. नवरा मारून आहुती दिली. आता काय फक्त भजन. विठोबाय रखुमाई. हरे विठोबाय हरे विठोबाय रखुमाई. विठोबाय रखुमाई. विठोबाय रखुमाई. माऊली
सूचना आणि विनंती आहे भाविक भक्तांनी उठू नये. या ठिकाणी ताईंचा सत्कार होत आहे. सौ उषाताई सूर्यकांत सोनार आणि सौ रंजनाताई विलास नाईकवाडे बालकीर्तनकार शिवलीला ताई यांचा सत्कार करत आहेत. भक्तांना विनंती आहे कृपया उठू नका. शेवटचा हा गोड कार्यक्रम चालू आहे. हरे जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सामर्थ्याने नामचिंतनाचा गोड अट्टहास अखंड हरिनाम सप्तासारखं सामर्थ्यानं नियोजन केलेलं या आई लक्ष्मी मातेच्या चरणात स्त्री शक्तीचा जागर करत हा भव्य कीर्तन सोहळा खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तन सोहळ्यात आहे ना त्या प्रत्येकाच्या विचार कौशल्याला साष्टांग दंडवत करते ज्यानं यात्रेनिमित्त भव्य कीर्तन सोहळा उभा करायचं सामर्थ्य दाखवलं. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाहीये, पण तुम्ही आई लक्ष्मीच्या यात्रेला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे. हे कौतुक करण्यासारखं आहे. ही चांगल्या भविष्याची पायरी आहे. ते आम्हाला कळावं की स्त्री शक्तीचा जागर हा फक्त नामचिंतनानेच होऊ शकतो. जर त्रैलोक्य सामर्थ्याने सुख व्हायचं असेल तरी त्रिविध पाप जाळण्यासाठी आम्हाला जागर नामाचाच केला पाहिजे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमयी शास्त्र मर्दनाला गुणी त्रिविध पापाची करावयाला हाडणी परितो भक्तासी पावसी निर्वाणी आईचा जगवा आईचा जगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण जोगवा 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 मागण जोगवा 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 मागण जोगवा मागण आईचा 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 जोगवा पांडुरंग परमात्म्याची सेवा केली की नवऱ्याला सोडून बायको जाती कुठं? लक्ष्मी माग माग इतीच महाराज. म्हणून विनंती आहे मुखात त्याचं नामचिंतन ठेवा. आई लक्ष्मी कृपा केल्याशिवाय सोडणार नाही. या लक्ष्मी आईची अशीच कृपा आशीर्वादानं कोपरगाव कायम न्हावून निघावं ही विनंती. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून लक्ष्मी आई यात्रा कमिटीच्या माध्यमातून अगदी गोड कीर्तन सोहळा खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कार्यक्रमात आहे ना विश्वासानं सांगते आईची लेक म्हणून पांडुरंग परमात्मा त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याने या कीर्तन सोहळ्यात सहभाग घेतला थोडा थोडा असू द्या मोठ्यातला. अहो मी म्हणते ही पंक्ती वाढणारी माणसं पत्रवाळ्या उचलणारी माणसं चटई टाकणारी कीर्तन ऐकणारी कीर्तनाला साथ देणारी मंडपाची सजावट करणारी लाइटिंग लावणारी गुळ आणणारी पाणी आणणारी आणला नाही पुढच्या वेळेस आणा महाराज बरं का. ही सगळी माणसं सामर्थ्यानं कौतुक करणारे दादा देव त्याचा. कारण मी नाही म्हणत नामा म्हणे तया असावे ज्यामुखी निदान. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव आहे. देव कल्याण करतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या नवशतशा प्रणाम. काही चुकलं असेल तर क्षमा. चुकलं सगळ्यात मोठं म्हणजे यायलाच उशीर झालाय ते सगळ्यात मोठं चुकलंय. पहिलाच दिवस होता त्यात बी उशीर झाला. ते कसं झालं ना आपल्या राहत्याला कीर्तन होतं वीरभद्राची यात्रा आणि फार सुंदर मंदिर आहे महिमा देवाचं नाथांचं मंदिर आहे. नाथांची यात्रा वीरभद्राची यात्रा त्यानिमित्ताने कीर्तन होतं राहत्याला. मग ते राहत्याचं कीर्तन 5 ते 7 मी दिलं होतं.
पण ते म्हणले ताई उन्हात माणसं बसवायची कुठं, म्हणलं आता बसवा कुठं बसवायची तिथं, पण पुढं म्हणलं कीर्तन आहे ना. पण त्यांनी चालू कर 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 करा म्हणत म्हणत 6:30 वाजवल्या. आणि ते 6:30ला चालू झालं, 8:30ला संपलं. तिथून 8:30ला निघालो. आणि कसं आहे ना, कोपरगावचा सरा रस्ता सिंगल झालाय आता नाही का, काम चालू असल्यामुळं कदाचित ट्रॅफिक भरपूर आहे. 16 किलोमीटरचं अंतर आहे, पण ट्रॅफिक भरपूर असल्यामुळं पाऊण ते 1 तास लागते तिथून इथं यायला. तरी बी जीवावर उदार होऊन गाडी आणली. काय दादानं, म्हणजे माझा भाऊ आहे चुलत, तोच गाडी चालवतो, त्यांना अशी गाडी आणली की मी डोळे झाकून बसले होते. मी म्हणलं कीर्तन जाऊ दे, महाराज गेल्यावर पुढची किती बुडत गेली, हे एकटं बुडलं तर काय हरकत आहे, पण बाकीचं लय तारका घेतलेल्या आहे त्या आधीच तर महाराज बरं का. त्याच्यामुळं पण खरं सांगते, माझ्या आयुष्यात मी जेवढी काही कीर्तन सेवा केली, आज 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. ते म्हणचाल मग हाय कितीची अशी वय माझं 23च आहे, पण वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे. जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचा 8 तास कृपया त्यांच्या या अभिधानासाठी. माझे वडील आयुष्य, माझा आजा, माझा पंजा, माझ्या पंजाच्या 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 पंजा सुद्धा माळकरीच होता. आमच्या घरात लेकरू रडायला लागलं की भजनात नेऊन बसवायची. त्याच्यामुळे भजनाची आवड लागायला वेळ कधी लागला नाही. आई वडिलांची कृपा आहे, माझ्या पूर्वजांची पुण्याई, माऊलींचा आशीर्वाद आहे. आणि त्यातही सगळ्यात मोठं धन म्हणजे ज्यांनी माझ्या माऊलींच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवलं ना, तो किती अज्ञानी असला तरी माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, हा माझा स्वतःचा विश्वास. 4 वर्ष तिथं अध्ययन. मग माझ्या आयुष्यात मी जेवढी कीर्तनं केली, जेवढं मानधन कमवलं, जेवढं मानधन कीर्तनाचं घेतलं. तुम्ही मानधनाला काही म्हणता, पाकिट, तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून मुसळातनं काढला पाहिजे, असं किती सुपारी देणार आहे तू. तर हे जे काय आम्ही मानधन घेतलं, मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये, पहिलं लहान असताना तर काही कीर्तनाला मानधन नसायचं, कारण प्रसिद्धी वगैरे नसल्यामुळं कीर्तन आम्ही म्हणायचो ठेवा, करतो आम्ही ठेवा. नारळ 5 रुपयाचा, वर्ण 5 रुपये, तिकीट खिशातनच, पण आवड होती. या 5-6 वर्षात नाव झालं, लोकांनी मानधन द्यायला चालू केलं. फक्त मला एवढंच कळत होतं, जर पैसा धर्माने येतोय तर तो गेलाही धर्मालाच पाहिजे. पैसा यायला वेळ लागत नाही, जायला वेळ लागत नाही. पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. म्हणून फार मी तुम्हाला सांगायची गरज नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, त्याच्या पलीकडची अट आहे, उदास विचारे वेच करी, मग उत्तमची गती तो एक पावेल. त्याच्या गतीला कोणी थांबवणार नाही जर पैसा योग्य ठिकाणी गेला. मी माझ्या एवढ्या आयुष्यात जेवढी कीर्तनं केली, मी माझ्या